नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्शियल फ्रॅक्शनचे प्रॉब्लेम आपण सोडवतोय आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहे. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स आणि असा कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिलाय x + 18 डिवायडेड बाय x - 3 इंटू 2x + 1. आता बघा, डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. कोणत्या टाईपचे फॅक्टर्स आहेत ते पहिल्यांदा कळलं पाहिजे, तरच आपण पार्शियल फ्रॅक्शन त्याचं करू शकतो. तर लिनियर फॅक्टर आहे हा आणि हा पण लिनियर फॅक्टर आहे. दोन लिनियर फॅक्टर्स आहेत आणि दोन्ही वेगवेगळे आहेत, त्यामुळे डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स या कॅटेगरीमधलं हा फ्रॅक्शन आहे. तर त्यासाठी सोल्युशन कसं असते, पार्शियल फ्रॅक्शन कसं लिहितो आपण, एक कॉन्स्टंट घ्यायचा डिवायडेड बाय एक फॅक्टर x - 3 प्लस दुसरा कॉन्स्टंट b डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर 2x + 1. आता याचा LCM फाइंड करायचा. सो इकडची बाजू मी आहे तशी लिहितो, x + 18 डिवायडेड बाय x - 3 2x + 1 इज इक्वल टू a इंटू एचा डिनॉमिनेटर सोडायचा, राहिलेल्या डिनॉमिनेटरनं याला मल्टिप्लाय करायचं 2x + 1 प्लस b इंटू यानं बीला मल्टिप्लाय करायचं x - 3 आणि खाली दोन्हीचं मल्टिप्लिकेशन x - 3 आणि 2x + 1. सो डिनॉमिनेटर बघा दोन्हीकडे सेम आहे, कॅन्सल होईल. राहिलं काय, x + 18 इज इक्वल टू a इंटू 2x + 1 आणि प्लस b इंटू x - 3. आता मला कॉन्स्टंट फाइंड करायचे आहेत a आणि b. पहिल्यांदा a फाइंड करूया. a फाइंड करण्यासाठी b मला 0 करावा लागेल. मग b 0 कधी होईल, हा ब्रॅकेट जर 0 केला तर हा ब्रॅकेट 0 करायचा, म्हणजेच x - 3 इज इक्वल टू 0 पुट करायचं. म्हणजेच x इज इक्वल टू किती पुट करायचं, 3. हे -3 पलीकडे गेले की 3. हे x इज इक्वल टू 3 पुट करा. सो पुट x इज इक्वल टू 3. काय पुट करायचं याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. हे 0 पुट केलं तर b 0 होणार, ते आहे असं 0 घ्यायचं, मग x इज इक्वल टू होणार 3. ते पुट करायचं x इज इक्वल टू 3. सो एक्सच्या जागेवर सगळीकडं 3 पुट करून टाका. 3 + 18 इज इक्वल टू a इंटू 2 इंटू 3 2 इंटू 3 6 प्लस हे 1 प्लस आणि हे 0 होणार आहे. x - 3 0 पुट केले त्यामुळे पुढचं सगळं 0 होणार, ते काय मी लिहित नाही. सो 3 + 18 काय होणार, 21 इज इक्वल टू a इंटू 6 + 1 7. मग 7ने इकडं डिवाइड करा. सो a इज इक्वल टू काय होणार, 7 इकडे डिवाइड 21 डिवायडेड बाय 7. 7नं 21ला भाग जातोय, a इज इक्वल टू येणार 7 × 21 3. हा झाला पहिला कॉन्स्टंट. आता दुसरा कॉन्स्टंट काढायचा आहे b. त्यासाठी a 0 करायचं. ही पूर्ण टर्म 0 झाली पाहिजे, त्यासाठी हा ब्रॅकेट 0 झाला पाहिजे. म्हणजे 2x + 1 हा ब्रॅकेट इज इक्वल टू 0 टाकायचं. म्हणजे x काय येईल यातनं, 2x इज इक्वल टू येणार 1 आणि -1. 2x इज इक्वल टू येणार, हे +1 इकडे गेले की -1. मग x इज इक्वल टू 2 इकडे आले की काय होणार, डिवाइड. सो x इज इक्वल टू -1/2 सगळीकडे पुट करून टाका. सो पुट x इज इक्वल टू -1/2. सगळीकडे x इज इक्वल टू -1/2 इक्वेशनमध्ये टाका. xच्या जागेवर -1/2 प्लस 18 इज इक्वल टू, ही टर्म पूर्ण 0 होणार कारण 2x + 1 0 टाकले आपण. ही टर्म पूर्ण 0 राहिली, फक्त ही टर्म, म्हणजे b इंटू xच्या जागेवर -1/2 आणि -3. मग हे काय येईल, हे -1 LCM काढा, 2ने इकडे मल्टिप्लाय डिवायडेड बाय सगळ्याला 2. 2 इंटू 18 प्लस 36 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू b इंटू, आता हे -1 याचा पण LCM, 2ने इकडे मल्टिप्लाय डिवायडेड बाय सगळ्याला 2. 2 इंटू 3 -6 होणार डिवायडेड बाय 2. सो इज इक्वल टू -1 प्लस 36 35 होणार डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू b इंटू हे -1 -6 -7 डिवायडेड बाय 2. आता बघा 2ला 2 गेलं आणि 7×5 = 35 भाग जातोय. हे -7ने इकडे डिवाइड करूया. सो b इज इक्वल टू काय येईल, 35 डिवायडेड बाय -7. 7×5 = 35. सो b इज इक्वल टू किती येणार, b इज इक्वल टू, हे मायनस साईन वर लिहितो मी आणि 7नं 35ला भाग जातोय म्हणजे 5 शिल्लक राहते.
सो -5. बी इज इक्वल टू आला कॉन्स्टंट -5. आता ते कॉन्स्टंट इथं पुट करूया म्हणजे कॉम्प्लेक्स फ्रॅक्शनचं पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन होईल. सो x + 18 डिवायडेड बाय x - 3 इंटू 2x + 1 इज इक्वल टू ची व्हॅल्यू आली 3 इथं पुट करतो मी डिवायडेड बाय कॉन्स्टंट आहे x - 3 आणि प्लस बीची व्हॅल्यू आहे -5 डिवायडेड बाय 2x + 1. हेच आपण खाली हे साईन फक्त इथं लिहायचं आहे म्हणजे हे कसं लिहू शकतो x + 18 डिवायडेड बाय x - 3 2x + 1 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय x - 3 आणि हे मायनस इथे येईल -5 डिवायडेड बाय 2x + 1. सो अशा पद्धतीनं कॉम्प्लेक्स फ्रॅक्शनचं आपण सिम्पल पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं. ओके, थँक्यू.